नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो। जय ज्योती, जय क्रांती। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रती कायम देशातील प्रत्येकांनी कृतज्ञ असलं पाहिजे। एवढं उत्तुंग आणि श्रेष्ठ कार्य हे त्यांनी केलेलं आहे। दलितांच्या मुलींसाठी शाळा आणि सर्व जाती धर्मातील मुलींसाठीची शाळा ही पहिल्यांदा यांनी आपल्या देशामध्ये सुरू केलेली आहे। महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचं गुणगान गाणं तेवढं कमी आहे, जेवढं गावं तेवढं कमी आहे। महात्मा फुले यांच्याबाबत लेखन केलंय। त्यांचं काय आहे व्यक्तिमत्व, काय आहे कर्तृत्व, काय आहे चरित्र, काय आहे नीतिमत्ता, बघूया आपण। अज्ञानाच्या अंधकारी महात्मा फुले जन्मले, बीज अंकुरे अंकुरे तसे ज्योतिबा घडले। अज्ञानाच्या अंधकारी महात्मा फुले जन्मले, बीज अंकुरे अंकुरे तसे ज्योतिबा घडले। शिक्षणाने नवे युग आम्हा ज्योतिबा लाभले, चरित्र गाथा गातो त्यांची कृतज्ञता बोल बोले, चरित्र गाथा गातो त्यांची कृतज्ञता बोल बोले। गटगुण साताऱ्याचे पणजोबा चौगुले, क्षत्रिय माळी जातीचे आडनाव गोरे त्यांचे। खानवडी पुरंदरला झाले स्थलांतर त्यांचे, पुत्र लाभला शेतीबा लाड करती तयाचे। तो उधळ्या स्वभावाचा त्याचे दिवाळे निघाले, कुटुंब पोषणासाठी तयांनी पुणे गाठले। रानोजी कृष्णा गोविंद तीन मुलगे जाहले, सावकाराच्या शेळ्या मुले सांभाळू लागले। प्रत्येकाला एक पै मोल कष्टाचे लाभले, कष्ट पाहुनी तयांचे मालकाचे मन बोले। फुलांच्या व्यवसायाला नोकरीस हो ठेविले, अधिकास्याधिक फल, अधिकास्याधिकम फल, फळ कष्टाला लाभले। रावबाजी पेशव्यांना ख्याती भावांची कळते, फुलांच्या गाद्या चटया उषा पोशाख फुलांचे। बागकामही सोपविले, खुश पेशवा जाहले। सेवा सुगंधी सुगंधी पेशवे उदार झाले। 35 एकर जमीन त्यांना इनाम लाभले, फुले नाव सर्वमुखी फुले आडनाव झाले। फुलं शेतीत रमता फुले हसुनी बोलले, संत सावतांचे अभंग कष्ट फळाला हे आले। संत सावतांचे अभंग कष्ट फळाला हे आले। पुढे काय घडलं बघूया आपण। शेतीबा निवर्तले, दुःख मुलांना जाहले। मामा झगडेंकडे तिघे राहायला आले, सेवा भाव मनोमनी फुले कर्तृत्व जाहले। थोरला रानोजी स्वार्थी डाव मनात चालले, इनाम जमीन स्वनावे दोघांना झिडकारले। धन दौलत मामाची रानोजीचा कावा चाले, सख्या मुनी भावंडांना घराबाहेर काढिले। स्वार्थ स्वतःचा साधुनी दुःख भावंडांना दिले। आणि मग काय घडलं? पेशवाई लया गेली, पुण्यात इंग्रज आले। शनिवार वाड्यावर त्यांचे निशाण फडकले, काय करावे कळेना हाती होती ते सर्व गेले। गोविंद पुण्याजवळ खेड्यामध्ये स्थिरावले। आणि मग दुकान पुण्यात थाटले, गावी माळी काम चाले। फुले फळे भाजीपाला रोज प्रसन्नता बोले, जम चांगला बसला चांगला योगक्षेम चाले। झाली ख्याती ही त्यांची ऐसे जीवन फुलले। पुण्याजवळील धनकवडीचे झगडे पाटील नाव गुणांचे, झगडे पाटील नाव गुणांचे। कन्या चिमणा लाभले,
झाली सोयरीक झाली लग्न गोविंद चिमणाचे, संसाराला आली फुले राजाराम ज्योती नाचे. 1827 11 एप्रिल सुखाचे, पुत्र रत्न लाभले घर आनंदुनी नाचे. दिव्य तेजस्वी लोभस नाव काय ठेवू त्याचे, माय चिमणी सुखावे बाप गोविंद गुण गावे. आणि मग कोणी गोविंद घ्या हो कोणी गोपाळ घ्यावे, कोणी गोविंद घ्या हो कोणी गोपाळ घ्यावे. ज्योती नाव त्याला दिले बारशाला गुण गावे. बाळाचे पाय पाळण्यात दृष्टी झुंबरात डोले, बाळाचे पाय पाळण्यात दृष्टी झुंबरात डोले. वेद कशाचा चालला काय निरागसा कळे, वेद कशाचा चालला काय निरागसा कळे. ज्योती काही महिन्यांचा मातृछत्र हरपले, ज्योती काही महिन्यांचा मातृछत्र हरपले. दुःख अनिवार्य झाले गोविंदराव रडले, नाही दुसरा विवाह विचार संगोपनाचे. मानलेली बहीण आली नाव सगुणाबाई तिचे, आईच्या मायेने सांभाळ दोन्ही मुलं घडविले. माय मायेच असते मातृत्व हे ओथंबले. ज्योती वाढता वाढता गुण वाढतच गेले, स्वावलंबी सदाचारी असे घडत गेले. शिक्षण द्यायचंय पुढं, आता कुठं द्यायला हवं. मग त्यावेळेस काय होतं, जॉन इंग्रज मिशनरी मुले सांभाळाया हवे. सगुणाबाईंना काम मिळे ज्योती जाई त्यांच्या सभे. मुलांसवे बागडले बोल इंग्रजीत बोले, मुलांसवे बागडले बोल इंग्रजीत बोले. नाही भेदभाव कोठे इंग्रजी संस्कृती कळे. ज्योती 6 वर्षांचा झाला आता शाळेत घालावे, ज्योती 6 वर्षांचा झाला आता शाळेत घालावे. पंतोजींच्या शाळेमध्ये नाव दाखल हो केले, मुळाक्षरे गिरविली अंक गणित कळले, मुळाक्षरे गिरविली अंक गणित कळले. बाल बोध मोडी लिपी ज्योती रममान झाले, बाल बोध मोडी लिपी ज्योती रममान डोले. आणि मग पुढं काय घडलं असेल लिहिणं चालू आहे, मी लिहित राहील. महात्मा ज्योतिबा फुले यांचं चरित्र ज्यांना वाचायचं आहे त्यांनी धनंजय कीर यांचं पुस्तक आवर्जून वाचावं. अतिशय मौलिक असं ते पुस्तक आहे. त्याचबरोबर प्रल्हाद दुलेकर सर यांचं पुस्तकही अतिशय महत्त्वाचं आहे. तेही पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिबा फुले असंही म्हणतो आपण. जय ज्योती जय क्रांती. सत्य न्यायाची क्रांती ही देशामध्ये घडली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळं. त्यामुळं उपेक्षित असा जो समाज होता, दलितांच्या मुली होत्या आणि सर्व जाती धर्मातील मुली यांना शिक्षणाची सोय भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये हे घडलेलं आहे. हे ऐतिहासिक आणि अपूर्व कार्य इथं घडलेलं आहे. की पहिली बॅच बाहेर पडली ना सगळ्या मुलींच्या शाळेतून, हे ब्राह्मण समाजाला ठाऊक असलं पाहिजे. सगळ्या मुली ज्या होत्या ती बॅच बाहेर पडली त्या ब्राह्मणाच्या. महात्मा फुले यांच्या प्रती सर्वांनी कृतज्ञ असलं पाहिजे. तर त्याच्या आधी काय होतं, त्याच्या आधी होती सती प्रथा. तुमचा गुन्हा असो नसो, तुम्ही विधवा आहात, तुमचा पती गेलाय, चितेवर असं ढकलून दिला जायचं व्रत झालेल्या पतीच्या चितेवर आणि त्या जिवंत त्या पत्नीला जाळलं जायचं. ही सती प्रथा होती. सगळ्या जाती धर्माच्या महिला, विधवा महिला या अशा त्यावेळेस जाळल्या गेल्या आहेत. किती कोट्यावधी. आणि हे हजारो वर्ष या देशामध्ये चालू होतं. दारूबंदी असेल, सती प्रथा असेल, विधवांचा विवाह असेल, पुनर्विवाह असेल, गोरगरिबांसाठी दलितांसाठी पाण्याचा हौद खुला करणं असेल, सत्यशोधक समाजाची स्थापना असेल, आपल्या मेंदूमध्ये जी जळमटं रुतलेली आहेत ती बाजूला काढणं असेल, आणि सत्यशोधक समाज
हा निर्माण करणं असेल, हे अतिशय अपूर्व कार्य, श्रेष्ठ कार्य या उभयतांनी केलेलं आहे. पण कायम आपण कृतज्ञ असलं पाहिजे. म्हणून लिहितो आहे महामानवांच्या बाबत, महात्मा फुले यांच्याबाबतही लिहिलं पाहिजे. मी शिक्षक आहे, माझं नाव डॉक्टर कमलाकर राऊत, अंबाजोगाई जिल्हा बीड इथं शिक्षक आहे योगेश्वरी नूतन विद्यालयामध्ये. ते नवीन पिढीला सांगितलं पाहिजे. नवीन पिढी वाचत नाही पुस्तक, मग आम्ही वाचलं पाहिजे, आम्ही ते चरित्र सादर केलं पाहिजे, आम्ही गायलं पाहिजे, आम्ही लोकांपुढे हे मांडलं पाहिजे. सध्या मी चिकलठाणा या भागामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर. खूप चांगलं वाटलं. महामानवांच्या इथं मला असे पुतळे ते बघायला मिळाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा नजदीकच इथं आहे, चिकलठाण्यामध्ये पण आहे, माडा कॉलनी इथं पण आहे. बऱ्याच महामानवांचे पुतळे इथं आहेत. पुतळे हे प्रतीक असतात, पण होतं काय की त्यांचं जे ज्ञान आहे, म्हणजे मूर्तीपूजेला विरोध हा गौतम बुद्धांनी पण केलेला आहे, महात्मा फुल्यांनी केला, बाबासाहेबांनी केला. पण आपण त्यांचे पुतळे उभे यासाठी करतो की त्यातून आपल्याला स्फूर्ती मिळावी. आपण त्यांचे चरित्र वाचलं पाहिजे, त्यांचे विचार वाचले पाहिजेत आणि आपल्या पिढीला सांगितलं पाहिजे, नव्या पिढीला, की आपण कायम कृतज्ञ असावं. यांच्यामुळे तुम्ही शाळेमध्ये जाता, यांच्यामुळे तुम्हाला शिकण्याची संधी भेटली. अशा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय घडतं आहे, या पुरोगामी देशामध्ये काय घडतं आहे. 14,000 जिल्हा परिषदच्या शाळा या बंद पडलेल्या आहेत आणि अजून हे षडयंत्र चालूच आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांना वाढवायच्या, त्यांच्याच लोकांच्या. उत्तर प्रदेशमध्ये पण सध्या हेच चालू आहे. बऱ्याच राज्यामध्ये सरकारी शाळा या अशा बंद पाडल्या जातात. त्याचं कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आहे, जे परिवर्तनाचं चाक जे पुढे गेलेलं आहे ते मागं आणायचं कार्य हे नवीन शैक्षणिक धोरण करणार आहे. ज्यातून काय होणार आहे, महाविद्यालय ही सुद्धा बरीच बंद पडणार आहेत. ज्यांची 3,000 संख्या असेल ते महाविद्यालय चालणार आहे. मग आजूबाजूचे जे असतील ज्यांना मर्ज व्हायचं शक्य असेल, एखाद्याची संख्या 2,000 आहे किंवा 1,500 आहे एखाद्या महाविद्यालयाची, इतर जी महाविद्यालय आहेत तिथं मर्ज होतं. बाकीच्यांचं काय, त्या प्राध्यापकांचं काय, तिथल्या कर्मचाऱ्यांचं काय, आणि जी ग्रामीण भागाची महाविद्यालय शाळा जिथं शिकत होती मुलं, त्या मुलांचं काय, हा प्रश्न आपल्याला भेडसावला पाहिजे. आपल्या देशामध्ये 60% ओबीसी समाज आहे, 52% नाही आहे. मग हा समाज खडबडून जागा व्हायला पाहिजे. लोक सांगतात की बरेच जातीचे लोक ओबीसी मधले हे त्यांच्या जवळ फार गेलेले आहेत, त्यांच्या आहारी गेलेले आहेत RSS BJPच्या. त्यातून बाहेर पडा ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण तिथे गेल्यास काय होतं ते चक्रव्यूह आहे. आपल्याला सुखी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे आणि आपलं सत्य न्यायाचं सरकार आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी हार्दिक शुभकामना मी देतो आहे. आणि बदलू लागलेत सर्व एकूणच चिन्ह देशामध्ये काय होणार आहे, आपण त्यामध्ये सहभाग घेऊया. आपण ठणकावून आपला आवाज दाखवूया, ही कळकळीची विनंती आहे. जय ज्योती, जय क्रांती, जय भारत, जय मानवता, जय मानवता, जय जगत.